नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर. कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर सध्या मी आलेलो आहे. आज दिनांक 14 जुलै रोजी संध्याकाळच्या वेळेला आपण बघू शकता ही दृश्य. कोल्हापुरातील पंचगंगा नदी सध्या ही दुथडी भरून वाहत आहे आणि जी पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली होती 30 फुटांवरून वाहत होती ती आता पुन्हा पात्रामध्ये गेलेली पाहायला मिळते आहे. 14 तारखेला आज रेड अलर्ट कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाची संततधार सध्याही सुरूच आहे. राधानगरी त्याचबरोबर धरण क्षेत्रात पावसाचा जोर हा कायम आहे. शनिवारपासून पावसाने अतिप्रमाणात जोर धरल्यामुळेच पंचगंगा नदी पाणी पात्रात देखील वाढ झालेली पाहायला मिळते. राधानगरी धरण देखील सध्या 50% भरलेलं पाहायला मिळते आणि जी पंचगंगा नदी पाणी पातळी ही 30 फुटांवरून खाली जाऊन तब्बल 16 फुटांपर्यंत जाऊन पोहोचली होती. मागच्या काही 2-3 दिवसांमध्ये पावसाचा जोरही ओसरला होता. पावसाने उघडझाप सुरू केली होती. त्यामुळे ही पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली होती. पण सध्या आता हे बघत आहात तुम्ही दृश्य, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होती आहे. सध्या 20 फुटांवरून ही नदी वाहताना पाहायला मिळते आहे. जिल्ह्यामधील तब्बल 20च्या आसपास बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत. कोल्हापुरातील जो हा पंचगंगा नदीघाट आहे या ठिकाणी देखील जर पाणी पातळी पाहिली तर सकाळच्या वेळेला बऱ्याचशा खाली ही पाणी पातळी होती, पण सध्या ही काहीच तासांमध्ये काही फूट ही पाणी पातळी वाढलेली पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आलेल्या काही नागरिकांकडून आपण माहिती जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्ते. कशा पद्धतीने ही पाणी पातळी आहे आत्ता सकाळपासून बघताय तुम्ही? काय सकाळपासून म्हणजे पाणी भरपूर असं चढा लागलेलं आहे. पावसाचा जोर कालपासून चालू असल्यामुळे नदीची पातळी वाढत आहे. तर ही अशीच नदीची पातळी वाढत राहिली तर पात्राबाहेर पाणी यायची, संध्याकाळपर्यंत पाणी बाहेर येईल. तर तुम्ही आता मित्रांनो बघितलं की कशा पद्धतीनं नागरिकांनी देखील अनुभवावरून या ठिकाणी पाणी पातळी संध्याकाळपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असल्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावांना. ही पाणी पातळी संध्याकाळच्या वेळेला अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. आणि पावसाच्या याच सगळ्या अपडेटबरोबर जोडले रहा न्यूज 18 लोकमतशी. मी साईप्रसाद महेंद्रकर, लोकल 18साठी कोल्हापूर.